तुम्ही सांगितल्याप्रमाणे सारी तयारी झाली आहे। गडावर महायज्ञासाठी येणाऱ्या कोणालाही जेवल्याशिवाय जाऊ देऊ नका। होय देवी। गणोबा, देवी, समध्यांनी तुम्ही सांगितल्याप्रमाणे सांगितलंय बघा। गडावर येणाऱ्या समध्यांची थांबण्याची व्यवस्था बी केलेली आहे। गणोबा, महायज्ञाचा दिवस आता जवळ येतो आहे। गडावर सारी तयारी कशी चालली आहे? वय चालू आहे बघा। महाराज ऋषी आलेले आहेत, त्यांच्यासाठी होमाची तयारी बी चालली आहे। गडावर आता प्रसन्न आणि उत्साहाचे वातावरण आहे। देवी, तुम्ही सांगितलेलं काम झालं। बानूला निरोप दिलात? व्हायची। माधवी, गडावरची इतर कामं मी जाऊन येईपर्यंत पूर्ण व्हायला हवीत। होय देवी। मी महत्त्वाच्या कामाने चालले आहे। होय, मला कळलंय ते। म्हणजे तुम्हाला ही वार्ता कळली तर? होय, आणि म्हणूनच मी इथे आलो आहे। पण मला तुझ्याकडून जाणून घ्यायचं आहे की तू कुठे चालली आहेस। मी बानूला भेटायला चालले आहे। पण कशाला हे तू मला नाही सांगितलंस? गडावर महायज्ञ होणार आहे। सगळीकडे त्याची तयारी चालली आहे। दुरून दुरून लोक येणार आहेत। सगळ्यांना निमंत्रण गेली आहेत। म्हटलं बानूला देखील निमंत्रण पाठवावं। म्हणजे तू तिला गडावर येण्याचं आमंत्रण देणार आहेस? हो, क्वचित प्रसंगी असं करायला माझा आक्षेप नाही। खरंच? अर्थात याआधी गडावर आख्यानासाठी येण्यास मी तिला मज्जाव केला नव्हता। म्हाळसा, तुझ्या मनात नेमके काय आहे? केवळ तिला निमंत्रण द्यावं हेच आहे माझ्या मनात। येऊ मी? मी तुला नाही थांबवणार, पण मी तुला केवळ एकच सांगू इच्छितो की तू तुझ्या क्रोधावर नियंत्रण ठेव। मी प्रयत्न करेन। असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे। अच्छा, हे सगळं? ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये। म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते। नाही, मला नाही वाटत। गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं। पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये। अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे। हो माहितीये, रिसीव्ह कर ना। अगं बघ, कट झाला। आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील। अब पुन्हा आला बघ, घे बघू।
एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.